नमस्कार, मी संजय बोर्डे. आपण बघत आहात लोकनायक न्यूज. आज मी उपस्थित आहे कांदिवली येथील समतानगर पोस्ट ऑफिसमध्ये. आपणा सर्वांना माहीतच आहे की पोस्टाची जी सेवा आहे ती गावखेड्यापर्यंत सर्व ठिकाणी अविरतपणे चालू आहे. आणि विशेष म्हणजे आत्ता डाकसेवेचा हा टपाल सप्ताह चालू आहे. या सप्ताहानिमित्त विविध ठिकाणी जे पोस्ट ऑफिसच्या ब्रँचेस आहेत त्या ठिकाणी पोस्टाची माहिती लोकांना मिळावी या हेतूने बरेचसे उपक्रम राबवले जातात. बऱ्याचशा विविध योजनांची माहिती दिली जाते. त्याचबरोबर आज आपल्यासोबत या कांदिवली पूर्वेला समतानगर पोस्ट ऑफिसमध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेते महाराष्ट्राची हास्यजत्रा आपण बघत आहात प्रसाद खांडेकर, जे स्वतः दिग्दर्शकसुद्धा आहेत, स्टोरी वगैरेसुद्धा लिहितात. त्यांनी विशेष म्हणजे या टपाल सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या या समतानगर पोस्ट ऑफिसमध्ये भेट दिलेली आहे. आणि पोस्ट ऑफिसच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. नमस्कार. आजच्या या काळात किती व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिसेस आल्या तरी एक पोस्ट ऑफिसच्या टपालाची मजा ही काही वेगळीच होते आणि जी त्याची कमी कधीच कोणी भरू शकणार नाही. म्हणजे किती तुमच्या आधुनिक जगात आलात तरी पोस्टाचं महत्त्व हे त्यालाच माहिती ज्यांनी या सेवेचा लाभ घेतला. आज मला वाटतं 167 वर्ष आज इंडियन पोस्टला पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने हा पोस्टल वीक आता सगळीकडे साजरा करत आहेत. मी आता इथे समतानगर पोस्ट ऑफिसला इथे मला गेस्ट म्हणून बोलवलं असं नाही म्हणता येणार, कारण ही आपलीच जागा आहे. त्यामुळे मी आपल्याच जागी भेट द्यायला आलो असं म्हणेन मी. इथे छान इकडच्या स्टाफने एक पोस्टाच्या उपक्रमांबद्दल माहिती देणारं एक छोटंसं पथनाट्य सादर केलं आणि मला खूप कौतुक वाटलं की पोस्टात काम करताना एवढं स्टाफ म्हणून काम करताना सुद्धा इतका छान त्यांनी अभिनय केला. म्हणजे आजही आम्हाला इतक्या वर्षानंतर कामं करताना पोटात गोळा येतो, पण ते इतक्या छान प्रकारे त्यांनी पोस्टाची माहिती सादर करणारं पथनाट्य इथे सादर केलं. आणि सर्वात महत्त्वाचं हे समतानगर पोस्ट ऑफिसकडनं माय स्टॅम्प म्हणून एक छान सुंदर गिफ्ट त्यांनी मला दिलं आहे आणि एक खूप छान मेमरी आहे. सो थँक्यू सो मच. जर तुम्ही पोस्टात, म्हणजे मी एक आवाहन करेन सगळ्या जनतेला की तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा मी मगाशी माहिती ऐकली त्याप्रमाणे कोणत्याही पोस्टाच्या कर्मचाऱ्यांकडे तुम्ही माहिती विचारली तर तुम्हाला माहिती कळली योजनांची. कारण खूप उत्तमोत्तम योजना आहेत पोस्ट ऑफिसच्या नागरिकांसाठी त्यांनी चालू केलेल्या. तर माझं सर्वांना आव्हान आहे या पोस्टल वीकच्या निमित्ताने की पोस्टाच्या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घ्या. तसंच कोविड काळात पहिल्या लॉकडाऊनमध्ये, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पोस्टाचे कर्मचारी यांनी ज्या प्रकारे काम केलं आहे, म्हणजे आपण सगळे जनता सुरक्षिततेच्या कारणास्तव घरी बसलेलं असतानासुद्धा त्यांचं काम अविरतपणे चालू होतं. त्यासाठी खरोखर सगळ्यांना सलाम आणि मनापासून धन्यवाद. सो पुन्हा एकदा आवाहन करेन सर्व जनतेला की पोस्टाच्या सर्व योजनांची माहिती घ्या. खूप उत्तमोत्तम योजना आहेत, तर तिथे तुम्ही तुमचं खातं चालू करा आणि गुंतवणूक करा. धन्यवाद. त्या माध्यमातून सर्व जनतेचं आवाहन करतो की आपणसुद्धा या पोस्टाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा. मी संजय बोर्डे, कॅमेरामॅन श्यामसोबत. सुकन्या समृद्धी, एसबी, टीडी, आरडी, पीपीएफ, त्यानंतर सिनियर सिटीजन आहे, मंथली इन्कम स्कीम आहे, एनएससी आणि केव्हीपी. एनएससी तर सर्वांना माहिती आहे कारण इन्कम टॅक्सच्या रिबेटसाठी आपण तीच सगळ्यांनी बरोबर. तुम्ही आता म्हणाल की सुकन्या, तर सुकन्याबद्दल आम्हाला काय सांगायला पाहिजे? सुकन्या ही पोस्ट ऑफिसची एक अभिनव योजना आहे. आणि ती 10 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी आहे. तुम्ही 250 रुपयांमध्ये, फक्त 250 रुपयांमध्ये तुम्ही पोस्टात येऊन ती योजना, त्या योजनेचे तुम्ही खाते उघडू शकता. टोटल 21 वर्ष, म्हणजे संपूर्णपणे ह्या योजनेचा कालावधी आहे 21 वर्ष आणि तुम्हाला फक्त 15 वर्ष पैसे भरायचे. अच्छा. अकाउंट ओपन केल्यापासून 15 वर्ष पैसे भरायचे, त्यानंतर 6 वर्ष काहीच भरायचं नाहीये आणि 21व्या वर्षानंतर तुम्हाला जे सर्वाधिक व्याज आहे, सध्या जे मार्केटमध्ये व्याज आहे 7.6, तर 7.6 जे हायेस्ट व्याज आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला 21 वर्षांनी पैसे मिळणार. आणि इन बिटवीन जर त्या दरम्यान जर मुलीचे 18 वर्ष कंप्लीट झाले आणि त्या दरम्यान जर मुलीचं उच्च शिक्षणासाठी किंवा ऍडमिशनसाठी, MBBS ऍडमिशन, इंजिनिअरिंगचं जर त्यावेळेस जर पैशांची गरज लागली तर त्यावेळेस तुम्ही अर्धे पैसे काढून घेऊ शकता त्यामधून. अच्छा, आणि शिक्षणासाठी अर्धे पैसे काढून घेऊ शकतो आम्ही, काढून घेऊ शकता.
बरं मला सांगा, आता ही झाली मुलीची, मुलीसाठी बरोबर. आता माझे वडील आहेत 60 पेक्षा जास्त वय त्यांचं आहे, तर त्यांच्यासाठी काही योजना आहे का? आता सिनियर सिटीजन साठी म्हणजे हा. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर पोस्टामध्ये खूप चांगली योजना आहे. बरं. त्याला सुकन्या समृद्धी पाठोपाठ म्हणजे खालोखाल जो इंटरेस्ट रेट आहे, जो हा. व्याजदर आहे तो आहे 7.4. म्हणजे तुम्ही 1,000पासून ते 15 लाखापर्यंत तुमच्या वडिलांच्या नावे तुम्ही गुंतवू शकता. अच्छा. आणि दर तिमाहीला तुमच्या वडिलांच्या बचत खात्यामध्येच ते व्याज दर तिमाहीला अच्छा. येऊ शकते. म्हणजे automatically. मला वन टाइम लमसम अमाऊंटने एकदा अकाउंट ओपन करायचं आहे बरोबर. आणि त्यानंतर दर 3 महिन्याला त्याचं व्याज मिळणार आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर तुम्हाला धन्यवाद तुमचे, तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. जाता जाता फक्त एवढंच सांगून जाईल बर. आपल्या पोस्ट ऑफिस बद्दल. हा. माना की बहुत भीड़ रहती है यहाँ, हा. माना कि बहुत भीड़ रहती है यहाँ, वाह. लेकिन हिफाजत से रखते हैं हम लोगों की तमाम इमानतें. क्या बात है. माना कि भीड़ रहती है यहाँ, लेकिन हिफाजत से रखते हैं हम लोगों की तमाम इमानतें. वाह. लौट आइए अपने पोस्ट ऑफिस की तरफ, लौट आइए अपने पुराने पोस्ट ऑफिस की तरफ. हमने यकीनन हमने मुनाफा नहीं कमाया, लेकिन यकीन किसी का तोड़ा भी नहीं है. धन्यवाद धन्यवाद. थोडक्यात जरा माहिती दिली तर बरं होईल. नक्कीच नक्कीच. हा. पोस्ट ऑफिस मध्ये जन्मलेल्या बाळाचं आधार कार्ड बनवण्यापासून हा. ते रिटायर झालेल्या आजोबांचं लाईफ सर्टिफिकेट बनवण्यापर्यंत सर्व सुविधा ह्या एका छताखाली आपल्या पोस्ट ऑफिस मध्ये मिळतात. अशी एकही सुविधा नाही की जी आपल्या पोस्टात मिळत नाही. बरोबर आहे. तर आणि मेलिंग सर्व्हिस पण आहे आणि नुकतीच लॉन्च झालेली CSC सर्व्हिस सुद्धा या पोस्टात अवेलेबल आहे. अच्छा धन्यवाद. मंडळी बघितलं, जवळजवळ 150 वर्षांचा पोस्ट ऑफिसचा इतिहास आहे आणि जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेस आपल्या भारतामध्ये आहेत. म्हणजे साधारण बघितलं तर जगामध्ये सगळ्यात मोठं नेटवर्क जे पोस्ट ऑफिस आहे. तर आपण पोस्टामध्ये असलेल्या काही योजनांबद्दलची पुढे माहिती घेणार आहोत. म्हणूनच आपण म्हणतो इंडिया पोस्ट, इंडिया पोस्ट, इंडिया पोस्ट, इंडिया पोस्ट. मंडळी तुम्ही आत्ताच ऐकलंय की पोस्टामध्ये हा तसेच फास्टॅग घेणं, खरेदी करणं किंवा त्याचा टॉपअप करणं हा. आणि इतकंच नव्हे तर इन्कम टॅक्सचं रिटर्न भरणं यासाठी अनेक सुविधा आपण CSC अंतर्गत प्राप्त करू शकतो. अच्छा. आणि IPP बद्दल काय सांगाल? IPPB म्हणजे थोडक्यात हा. आपलं ऑनलाईन पेमेंट सिस्टीम. आपण अच्छा. एखाद्या दुकानात गेलो, आपल्याला एखादा बारकोड स्कॅन करून एखादं पेमेंट करायचं हा. आहे, ती सुविधा आपल्याला त्याद्वारे प्राप्त होते. तसेच आपल्याला नातेवाईकांना गावी पैसे पाठवायचे असतील तर त्यासारख्या सुविधा देखील IPPB द्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकतात. अच्छा. म्हणजे एकाच छताखाली या सर्व सेवा मिळतात. हो, हो. धन्यवाद सर. गॅस बिल असेल, फास्टॅग असेल, इव्हन तुमचा इन्कम टॅक्स सुद्धा पोस्ट ऑफिसद्वारे तुम्हाला भरता येतो. आणि आज मित्रांनो कोविडची सिच्युएशन आहे आणि सगळीकडे या कोविडमुळे लॉकडाऊन आहे, लोकांना घराबाहेर पडता येत नाही. तरी सुद्धा पोस्ट ऑफिस तुमच्या घरापर्यंत येऊन या सेवांचा तुम्हाला लाभ देतं. तुम्ही घर बसल्या ते ट्रान्झॅक्शन करू शकता. आजच्या या कोविडच्या काळामध्ये पोस्ट ऑफिस आपल्याला कशा तऱ्हेने त्याचा तुम्हाला सेवांचा लाभ देतो याच्याबद्दल आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया. चला तर मग इंडिया पोस्ट, चालो, इंडिया पोस्ट, चालो, इंडिया पोस्ट, चालो, इंडिया पोस्ट, चालो. काळामध्ये आपल्या पोस्टल कर्मचाऱ्यांनी त्यांची अत्यावश्यक सेवा ही अगदी इमाने बजावली आहे. तर त्याबद्दल मी एका कर्मचाऱ्याला विचारतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला तर मग सांगा, आज या कोविडमुळे इकडे सगळीकडे जे काही भयानक वातावरण पसरलेलं आहे त्या काळात सुद्धा तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा कशा प्रकारे केली? नक्कीच नक्कीच मला सांगायला खूप आवडलं असेल. हा. गेल्या वर्ष दीड वर्ष आपण पाहत आहोत की कोविड सारख्या महामारीने पूर्ण जग त्रस्त आहे. सगळ्या आर्थिक सामाजिक सगळे व्यवहार ठप्प झाले. लॉकडाऊनमुळे सामान्य जनता घराबाहेर पडू शकत नाही. बरोबर. अशाच वेळेस सगळ्यांच्या मध्ये धावून आले आपले पोस्ट ऑफिस. इमर्जन्सी मेडिसिन असेल, एक आबाळ वृद्धांपर्यंत, गरजूवंतांपर्यंत, खेडोपाड्यापर्यंत इमाने इतबारे आपली सेवा करत प्रामाणिकपणे घरपोच सेवा दिलेली आहे. तसेच आपले मेडिकल इक्विपमेंट असेल, मास्क असतील, सॅनिटायझर असतील, हे सुद्धा चोख पद्धतीने घरापर्यंत पोहोचवलेले आहे. लॉकडाऊनमध्ये आपण आर्थिक व्यवहार करू शकत नव्हतो, मग अशाच वेळी या कठीण काळात सुद्धा पोस्ट ऑफिसने मदतीचा हात सगळ्यात जास्त सामान जनतेला दिला आहे. घरपोच जाऊन त्याची मनी ऑर्डर देणं असेल, IPP ट्रान्झॅक्शन असेल किंवा पेन्शन असेल ती दिलेली आहे. याचमुळे या पोस्ट ऑफिसने या कठीण काळात मदत केल्यामुळे भारत सरकारने ह्याची दखल घेत गेल्या वर्षी भारतीय डाकला बेस्ट लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर हा अवॉर्ड देऊन आणि कसं म्हणेल अहम निश सेवा महे आणि रात्रंदिन सेवा करणे या पोस्ट ऑफिसने अहम सेवा केलेली आहे, करत आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे तशी सेवा पोस्ट ऑफिस करत राहील. आणि जाता एकच म्हणेल की पोस्ट ऑफिस आले आपल्या दारी, सोय झाली सर्वांचीच न्यारी. आपले
आपल्या घरी पेपरवाला येतो, गॅसवाला येतो, दूधवाला येतो, पण आपल्या तोंडून काका हा शब्द पोस्टमन काकांसाठीच निघतो. बरोबर. का माहितीये? हा. कारण की याचं उत्तर म्हणजे त्यांचं आपल्याशी असलेलं अविश्वासाचं नातं आणि अविश्वासाचं नातं. विश्वासाचं नातं म्हणायचं असेल विश्वासाचं नातं, सॉरी. बरोबर. हा. आज ना या विज्ञानाच्या काळामध्ये हा. पत्रांचा व्यवहार जरी कमी झाला असला हा. तरी ते काय? कारण की आजही पोस्टमन काका ऊन पावसाचा विचार न करता हा. आपल्याला आपली मनी ऑर्डर, आपल्याला मुलांनी पाठवलेली औषधं वेळेवर आणून पोहोचवतात. बरोबर आहे. तसंच आज तुम्ही कुरिअर सुविधा बघितली असेल. हो. आज कुरिअर कंपनी जिथे पोहोचू शकली नाही तिथे भारतीय डाक विभाग पोहोचलेला आहे. बरोबर, म्हणजे भारतीय डाक अगदी खेड्यापाड्यापर्यंत पण पोहोचलेला आहे. बरोबर. आज ग्रामीण विभागात तुम्ही बघाल हा. तर रजिस्टर, स्पीड, पार्सल इत्यादी सारख्या सुविधा आज भारतीय डाक विभागाने उपलब्ध करून दिलेल्या बरोबर. आहेत आणि त्याचमुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत नाही. बरोबर. बरं मला सांगा, आता पोस्टमन पत्र तर डिलिव्हर करतोच, बरोबर. पण त्याचसोबत आजच्या आधुनिक काळामध्ये पोस्टमनने स्वतःला कसं अपडेट केलेलं आहे? तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा. भारतीय डाक विभागाने नो युअर पोस्टमन ही एक संकल्पना राबवलेली आहे. बरं, नो युअर पोस्टमन. बरोबर. हा. या संकल्पनेद्वारा हा. नो युअर पोस्टमन संकल्पनेद्वारा हा. नागरिक घर बसल्या आपल्या घरी येणारा पोस्टमन कोण, हा. बरोबर, त्याचं नाव काय, त्याचा मोबाईल नंबर काय, हे सगळं त्याला जाणून घेत आहे. अच्छा, म्हणजे मला घर बसल्या माझ्या घरी येणारा पोस्टमन, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर सगळं जाणून घेता येतं. बरं. आणि आज तुम्ही एक नोटीस केलं असेल, हा. पोस्टमन काका तुमच्या जेव्हा घरी येतात हा. तर त्यांच्या हातात फक्त बॅग नसते तर त्याबरोबर एक स्मार्टफोन देखील. हा, अगदी बरोबर. नोटीस केलेलं आहे त्यांनी सर्वांनी. बरोबर. हा. कारण की आज त्याचा फायदा असा होतो हा. की नागरिक घर बसल्या त्यांची रिक्वेस्ट PMA रिक्वेस्ट द्वारा त्यांना घरी पाठवू जवळच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये सेंड करू शकतात. अच्छा. त्याचा फायदा असा होतो की हा. तुम्हाला रजिस्टर बुकिंग असेल, स्पीड बुकिंग असेल हा. किंवा तुम्हाला पैशाची नड असेल आणि तुमचं अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये असेल तर तुम्ही तुमची रिक्वेस्ट पाठवून तुमचे ते पैसे घरी मागून घेऊ शकता. अच्छा, म्हणजे पोस्ट ऑफिस एवढ्या सर्व योजना पोस्टमनद्वारे तुमच्या घरापर्यंत पोहोचवतात. बरोबर. म्हणूनच आज असं सांगावं वाटतं की हा. 365 दिवस हा. सुखदुःख चोळीत बॅगेमध्ये घेऊन फिरणारा, हा. बरोबर, लोकांना सुखदुःख वाटणारा, बरोबर. थरथरणाऱ्या हातांना मनी ऑर्डरचा आधार देणारा हा. आणि आधुनिक काळात सुद्धा अपडेट झालेला हा आपल्या कायम आठवणीत राहणारा खरा आमचा सांता क्लॉज. धन्यवाद. धन्यवाद सर.